ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। साहेबांनी स्वप्न पाहिलं नाही नुसतं, तर ते पूर्ण करण्याचे सगळं प्रयोजन करून ठेवलं होतं आणि त्यामुळेच आम्ही हे सगळं करू शकलो। मोदीजी आणि देवेंद्रजींचे खूप आभार। आणि आज प्रत्यक्षात खूप असं म्हणजे रेल्वेचा तो बोंगा ऐकून आणि लोकांचे उत्साह बघून खूप आनंद वाटतोय। प्रीतमला मी खूप मिस करते। मात्र खरं तर मुंडे साहेबांची तुम्ही एक आठवण सांगितली की त्यांनी मला रेल्वेचं महत्त्व सांगितलं, कशा पद्धतीनं जिल्ह्याचा विकास जो आहे तो या रेल्वेच्या माध्यमातून होत असतो। काय काय आठवणी आहेत नक्की? मला रेल्वे जिथे जाते तिथे तिथली उन्नती होते मुंडे साहेब सांगायचे। आणि म्हणून जे भाग आपण मागासलेले काही भाग आहेत तिथे रेल्वेचं जाळं कमी आहे, रस्त्यांचं जाळं कमी आहे। रेल्वे आणि रस्ते आले तर मग उद्योग येईल, मग जास्त उन्नती होईल अशा हिशोबाने त्यांनी मला नेहमी सांगायचे आणि त्यामुळे मी त्या विचारांची आज आठवण केली। खरं तर तुम्ही असं म्हणालात की नांगरणी एकाने केली आणि त्याचं पीक वेगळे जण घेत आहेत, काय नक्की कशा पद्धतीचा विषय आहे? मी सगळ्यांना श्रेय दिलेलं आहे, पण एक्झॅक्ट उद्घाटनाच्या दिवशी येणं पण एक भाग्य असतं आणि त्यामुळे तेच सांगितलं। खरं तर अजितदादांनी देखील आवाहन केलेलं आहे की सगळे गटतट किंवा वादविवाद विसरून विकासासाठी एकत्र या, कुणीही कुणाला विरोध करू नका। गटचा विषयच नाही, ते पक्ष वेगळेच आहेत, सगळ्यांचे वेगवेगळे पक्ष, वर्षानुवर्ष पक्षाचे आम्ही राजकारण केलेलं आहे। इथे गटतटाचा विषयच नाही, त्यांचे जे पक्ष वेगवेगळे आहेत त्यांचे त्यांचे कार्यकर्ते आहेत, बाकी काय आगामी काळामध्ये ते सगळ्यांना माहिती आहे। आगामी काळात विकासाला कशा पद्धतीने पाठिंबा विरोधकांकडून अपेक्षित आहे? मी नॅशनल हायवे आणि रेल्वेचं प्लॅनिंग जेव्हा मी पालकमंत्री होते, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या माध्यमातून जे नेटवर्क केलं होतं ते ह्याच्यासाठीच केलं होतं की बाहेरच्या लोकांनी इथे यायचं तर त्यांना कारण तर दिलं पाहिजे। फक्त आता थोडं पाणी आणखी हवं असेल, ते पावसाने तर कृपा केली आहे, पण आणखी पाण्याचं नियोजन केलं तर आपल्या जिल्ह्याला फार उद्योजक वगैरे येऊन उद्योग टाकू शकतात, एक विकासाला गती मिळू शकते। आताही कारखाने वगैरे चांगले चालले आहेत पावसामुळे, तर ते खूप चांगली गोष्ट आहे। या होत्या पंकजाताई मुंडे आणि त्यांनी विकासाला जो आहे तो आमचा कायम पाठिंबा आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद उमनाबादकर सह सागर सुरोसे, TV9 मराठी, बीड। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।